नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. अशा अनेक निदा खान फिरतायत. निदा खान पेडवरकर महाराष्ट्राचं काश्मीर फाईल्स होऊ नये, मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी करणार. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनावर नाराजी. जी कामं प्रांत तहसीलदार तलाठी करू शकतो अशी कामं करायला महसूल मंत्र्याला यावं लागतं, हे दुर्दैव. बावनकुळेंची नाराजी. युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याचे दर खाली आलेत, यावर तोडगा काढू मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात पपई पिकावर रोगकिडींचं संकट. उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतकरी हवालदिल. वेळेत फवारणी, शेतातील स्वच्छता आणि योग्य पाणी व्यवस्थापन करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. गोंदियातल्या देवरीमध्ये भागी गावात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस. आंबाबागेचं मोठं नुकसान. शेतकऱ्याचं 1 ते 1.5 लाख रुपयाचं नुकसान. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. हिंगोलीत वाढत्या तापमानाचा ऊसाच्या पिकाला फटका. ऊसाचं पीक करपलं, शेतकरी संकटात. ऊस उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक फटका. मालेगावचा ऐतिहासिक वारसा असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला सुरुवात. इतिहासप्रेमी आणि मालेगावकरांमध्ये आनंदाचं वातावरण. वाशिम बाजार समितीचा मोठा निर्णय. आता रोख पैसे मिळणार नाहीत. शेतमाल विक्रीसाठी धनादेश, RTGSनं पेमेंट. मनमाड रेल्वे स्थानकात 4 लाखांचे 28 मोबाईल जप्त. RPF आणि लोहमार्ग पोलिसांची कारवाई. आरोपींना बेड्या. हिंगोलीत नवरदेवाच्या मृत्यूनं खळबळ. एकाच आठवड्यात 2 नवरदेवांचा मृत्यू. आडगाव गावच्या जवळील विहिरीत मृतदेह आढळल्यानं खळबळ. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.